काही जातीयवादी लोकांनी व पुणे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे अत्यंत घाणेरडे असे फ्लेक्स लावले, ज्यातून मेधाताईंचाही अपमान अत्यंत दुर्दैवी असं एक कॅरिकेचर करून त्यांनी केला, त्याचबरोबर संपूर्ण ब्राह्मण समाजाचाही अपमान त्यांनी त्यांच्या वक्तव्यातनं केला. त्यामुळे पहिले तर त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि शेवटी फायनल डिसिजन हा शासनाचा आहे. रेल्वे स्थानकाला नाव चेंज करायचं हा डिसिजन शासनाचा आहे, करायचं की नाही, आणि ते ठरवतील. त्यांच्यासमोर ज्या कुठल्या मागण्या आल्या असतील त्यातनं त्यांना ज्या प्रकारे वाटतं की कुठली मागणी योग्य आहे, कोणाची मागणी सर्वात स्ट्रॉंग आहे, त्याला फॉलोअप कोण घेतं आहे, अजून काय त्याच्यामध्ये शासनाचे नियम असतील त्याप्रमाणे ते ठरवतील. पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी भाजपच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी केली आहे. मेधाताई यांच्या मागणीनंतर पुणे शहरात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. परंतु भाजपचे युवा नेते कुणाल टिळक यांनी मेधाताई यांना पाठिंबा दर्शवला आहे. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी कुणाल टिळक आहेत. नेमकं त्यांची भूमिका काय हे आपण जाणून घेणार आहोत. सर, तुमची नेमकी भूमिका काय? मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला माझ्या सर्व सोशल मीडिया चॅनल्सवर. त्यामध्ये मी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी जी पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं ही मागणी अयोग्य आहे का नाही, तर नाही, ही 100% योग्य आहे. मागणी करायचा अधिकार सर्वांनाच आहे. प्रत्येक समाजातील घटकाला मागणी करण्याचा अधिकार आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हटल्याप्रमाणे की मागणी केल्यानंतर अर्ध्या दिवसातच काही जातीयवादी लोकांनी व पुणे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे अत्यंत घाणेरडे असे फ्लेक्स लावले, ज्यातून मेधाताईंचाही अपमान अत्यंत दुर्दैवी असं एक कॅरिकेचर करून त्यांनी केला, त्याचबरोबर संपूर्ण ब्राह्मण समाजाचाही अपमान त्यांनी त्यांच्या वक्तव्यातनं केला. त्यामुळे पहिले तर त्यांचा निषेध व्यक्त करतो मी. आणि मागणी तर योग्यच आहे असं मला वाटतं. मागणी करायला सर्वांना अधिकार आहे आणि त्यामध्ये काहीच चुकीचं नाही. पण असं म्हटलं जातं की मेधाताईंनी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही मागणी केली आहे. मला असं वाटत नाही. महानगरपालिका अजून वेळ आहे महानगरपालिकांना. आणि एका ब्राह्मण भारतीय जनता पार्टीच्या महिला खासदाराने मागणी केली म्हणून त्याला जातीयवादी रंग देण्यात येत आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये कुठल्याही ब्राह्मण समाजातील नेत्याने, संघटनेने मागणी केली की हल्लीच्या काळात आपल्याला असं जाणवतं की एक ट्रेंड झालाय की त्याला विरोध करायचा, जातीयवादी रंग द्यायचा त्याला, आणि ब्राह्मण थोर मोठ्या महापुरुषांना एका जातीच्या ब्रॅकेटमध्ये अडकून ठेवायचं आणि त्यातून राजकारण करायचं असं मला वाटतं. त्यामुळे असं मला वाटतं की महानगरपालिकेचा विषय ह्यामध्ये गुंतवून चालणार नाही आपल्याला. महानगरपालिकेचा विषय आला म्हटलं की राजकारण आलं म्हटलं की त्यामध्ये जातीचं समीकरण आलं आणि परत मग हा एक लूप निर्माण होतो ज्यामध्ये आपल्याला परत असं वाटतं की बाबा त्यांनी महानगरपालिकेसाठी केलं. पण मला नाही वाटत असं त्यांनी मागणी केली ती योग्य आहे. मी परत एकदा सांगतो. पण जिजाऊंचं नाव देण्यास किंवा महात्मा फुलेंचं नाव देण्यास तुमचा विरोध आहे का? मग नाही, 100% विरोध नाही. प्रत्येक समाजातील लोकांना, त्यांच्या संघटनेंना असं वाटतं की त्यांच्या थोर मोठ्या महापुरुषांचा योग्य तो सन्मान व्हावा, त्यांना न्याय मिळावा, त्यांचा आदर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांनी करावा असं सर्वच समाजातील लोकांना वाटतं. आणि मला वाटतं की त्यात काही चुकीचं नाही. ब्राह्मण समाज असेल, अजून कुठले बाकीचे समाज असतील, सर्वांनाच असं वाटतं. त्यामुळे आज मेधाताईंनी रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशवेंचं नाव देण्याची मागणी केली आहे. अजून एका संघटनेनी राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. अजून एका संघटनेनी महात्मा फुले यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे. तर मला वाटतं की त्यांनी मागणी केली आहे, त्यांचं त्यात काही चुकीचं नाही. आता ती मागणी ते कुठल्या लेवलवर ते पोहोचवतायत, त्याचा फॉलोअप कसा करतायत, आणि शेवटी फायनल डिसिजन हा शासनाचा आहे.
रेल्वे स्थानकाला नाव चेंज करायचं हा डिसिजन शासनाचा आहे, करायचं की नाही, आणि ते ठरवतील. त्यांच्यासमोर ज्या कुठल्या मागण्या आल्या असतील त्यातनं त्यांना ज्या प्रकारे वाटतं की कुठली मागणी योग्य आहे, कोणाची मागणी सर्वात स्ट्रॉंग आहे, त्याला फॉलोअप कोण घेत आहे, अजून काय त्याच्यामध्ये शासनाचे नियम असतील त्याप्रमाणे ते ठरवतील. त्यामुळे मला वाटतं की तो वरिष्ठांचा निर्णय, शासनाचा निर्णय आहे आणि प्रत्येक समाजाने मागणी करावी, त्यात काहीच चुकीचं नाहीये. तुमची भूमिका काय? श्रीमंत पेशवे यांचं नाव द्यावं की जिजाऊंचं नाव द्यावं? आणि हे बघा, असं मी म्हणणार नाही की बाबा, फॉर एक्झाम्पल मी आज म्हटलं की बाबा श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव देण्यात यावं, तर मला असं नको की जिजाऊंचं नाव देण्यात यावं. पुणे शहर हे छत्रपती शिवरायांनी, त्याच्याही आधी राजमाता जिजाऊंनी वसवलेलं शहर आहे. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पहिले तर महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या प्रकारे एक मोठं केलं, त्यातून जे मराठा साम्राज्य मोठं झालं, त्यातनं स्वराज्याची जी मुहूर्तमेढ झाली, त्यातून ते हे महाराजांनंतर व संभाजी महाराजांबरोबर यानंतर जे काय पेशवे आले, त्यांनी ज्या प्रकारे संपूर्ण भारत देशात, संपूर्ण अखंड भारतात आपल्या मराठी साम्राज्य पसरवलं, मोठं केलं, अटकपर्यंत गेले, आणि नुसते अटकपर्यंत गेले नाहीत तर परतही आले पुण्याला, आणि तिकडून जो काय महसूल आपल्याला मिळत होता दिल्लीमधून, आपण त्यातून हे संपूर्ण मध्यवस्तीचं पुणे शहर आज वसलेलं आहे. चांगल्या प्रकारे पुणे शहराचा विकास त्यांनी केला. मला वाटतं की मी परत म्हटल्याप्रमाणे की तो शासनाचा निर्णय आहे की कोणाला नाव द्यायचं, कुठल्या वास्तूला कोणाचं नाव द्यायचं. पुणे शहरात आपण युनिव्हर्सिटीला सावित्रीबाई फुले यांचं नाव दिलं, एअरपोर्टला तुकाराम महाराज यांचं नाव दिलं. अशा अजून कित्येक वास्तू आहेत जिथे असं नाही की बाबा रेल्वे स्टेशनच आहे, तुम्ही रेल्वे स्टेशनला आज एकाचं नाव, महापुरुषांचं नाव द्या, दुसरीकडे दुसऱ्याचं नाव द्या, काहीच हरकत नाहीये ना. मागणी ज्यांनी प्रकारे केली त्याप्रमाणे तुम्ही हे करा. मला वाटतं की मिधद यांनी ज्या प्रकारे जी मागणी केली आहे, ब्राह्मण समाज म्हणून आम्हाला असं वाटतं की रेल्वे स्टेशन नाही तर बाबा पुणे शहरात जी काय फ्लायओव्हर आहे, कुठली तरी मोठी शासकीय बिल्डिंग आहे, हॉस्पिटल आहे, किंवा अजून कुठलं मोठं प्रिमायसेस आहे, त्याला तरी मग नाव देण्यात यावं. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या नावाला विरोध करण्यात येत आहे का मग? नक्कीच. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण बोललोय की श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास या उभाटाच्या पदाधिकाऱ्यांना माहीत नाही असं मला वाटतं. त्यांचा इतिहास माहीत असता तर त्यांनी असे बॅनरच लावले नसते. त्यांचा इतिहास जाणून घ्या पहिले तर. कुठे कुठे त्यांनी लढाया जिंकल्या, कशा प्रकारे लढाया जिंकल्या, त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार कशा प्रकारे केला, त्याच्यामध्ये त्यांनी मराठा साम्राज्य कसं चालवलं ह्याचा अभ्यास करा. मराठा साम्राज्याने पेशव्यांच्या अंडर दिल्लीमध्ये किती मुघल बादशाह बसवले, त्यांना आपण पैसे पुरवत होतो, त्यांच्याकडनं परत महसूल कलेक्ट करत होतो, आणि त्यातून आपण आज आपले पुणे असेल, महाराष्ट्र असेल, आपला सर्व पश्चिम महाराष्ट्र असेल, तिथे आपण चांगल्या प्रकारे विकास करू शकलो त्यांच्या नेतृत्वाखाली. तेव्हा मला वाटतं की, आणि अजून एक विषय म्हटला की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की बॅनरवर फक्त आणि फक्त मस्तानीबाई यांचं कोरिलेशन त्यांनी केलंय. त्यातूनच कळतं की बाबा ह्यांना इतिहास माहीत नाही. मस्तानीबाई नंतर कुठे राहत होत्या ह्याचा जरा अभ्यास करा. त्याचबरोबर बुधवारपेठ, जी पुण्याची जुनी बुधवारपेठ आहे, या बुधवारपेठेमध्ये कुठले कुठले ऐतिहासिक वास्तू आहेत, आज कशा प्रकारे ती बुधवारपेठ मध्यवस्ती भागामध्ये एक चांगल्या प्रकारे लोकांना रोजगार पुरवते, त्यानंतर तिथे कशा प्रकारचे मोठ्या प्रकारे चांगली कामं होतात, मंदिरं आहेत, जुने वाडे आहेत, पोलिसांचं मोठं तिथे ऑफिस आहे. त्यामुळे मला वाटतं की अभ्यास करावा, त्यानंतरच जर का तुम्हाला टीका करायची असेल तर टीका करा, पण अभ्यास केल्याशिवाय ह्याच्या पुढे बोलू नका. आणि म्हणूनच निषेध करतो या सर्व उभाटाच्या पदाधिकाऱ्यांचा. आणि एक ब्राह्मण भारतीय जनता पार्टीच्या महिला खासदाराने टीका केली,
म्हणून तुम्हाला एवढा राग आला का, म्हणून तुम्हाला एवढा ब्राह्मण द्वेष का, असाही मी प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही मेधाताई कुलकर्णी यांच्याशी या मागणी संदर्भात काही चर्चा केली आहे का? अजून तरी नाही, माझी भेट झाली नाही. त्या बहुतेक मुंबईला होत्या, अजून आल्या नाहीत मुंबईवरून. तर आता पुढच्या 1-2 दिवसात मी त्यांना भेटीन. आणि कालपासून आपण बघितलं तर संपूर्ण ब्राह्मण समाजाने, त्यात मग संघटना पण आता अनेक संघटना आहेत, त्यांनी पाठिंबा मेधाताईंच्या मागणीला दिलाय, मेधाताईंना दिलेला आहे. ते सर्व पण थोर मोठे वरिष्ठ समाजातील भेटतील मेधाताईंना आणि पुढची दिशा ठरवतील मला वाटतं. तर भेटून पुढची दिशा, मेधाताई यांना भेटून पुढची दिशा ठरवणार असल्याचं कुणाल टिळक यांनी सांगितलं आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.